तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे विश्व न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की लेक लाडकी योजनेची पात्रता काय असणार आहे व कागदपत्रे कोणती लागणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत व त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे हे ते आम्ही सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हास दाखवणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती पूर्ण घ्या आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, येथे जे आहे ते तुम्ही पाहू शकता, लेक लाडकी योजना, लाडक्या बहिणींना 1500 तर लाडक्या लेकींना 1,01,000 लेक लाडकी योजना आहे तरी काय। मी बातमी सविस्तर तुम्हाला वाचून दाखवत आहे, ते तुम्ही पाहू शकता। लेक लाडकी योजना सध्या सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे। मात्र राज्य सरकारकडून लेक लाडकी नावाची योजना राबवली जाते। या योजनेच्या माध्यमातून मुलींना 1,01,000 रुपये आर्थिक मदत मिळते। तर मित्रांनो, इथे पाहू शकता, मुलींना जे आहे ते 1,01,000 रुपये आर्थिक मदत या योजनेमार्फत मिळणार आहे। आणखी सविस्तर पाहूया, लेक लाडकी मुलींना मिळणार 1,01,000 रुपये। मुंबई, सध्या राज्यात सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे। या योजनेत पात्र महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। या योजनेचा दुसऱ्या टप्प्यात लाभ न मिळालेल्या पात्र महिलांना 3,000 रुपये दिले जात आहे। दरम्यान या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये मिळतात, पण राज्यातील मुलींना तब्बल 75,000 रुपयांची आर्थिक मदत करणारी लेक लाडकी ही योजना अनेक महिलांना माहिती नाही। या योजनेच्या माध्यमातून मुलींना अर्थसहाय्य केले जाते। याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे, या योजनेच्या लाभासाठी अटी काय आहे हे जाणून घेऊ। राज्य सरकारने 1 एप्रिल 2023 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली होती। मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देणं, मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे ही या योजनेची उद्दिष्ट आहेत। येथे जे आहेत ते काही उद्दिष्ट दिलेले आहेत। या योजनेचे तुम्ही सविस्तर वाचू शकता। वाचायचे असल्यास मी शॉर्टमध्ये जे आहे ते वाचत आहे। मुलींना नेमका काय लाभ मिळणार, पिवळे व केशरी शिधापत्रिका, येथे जे आहे ते मुलींना काय लाभ मिळणार आहे येथे दिलेलं आहे, पाहू शकता। पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, येता पहिलीत 6,000 रुपये, 6वीत 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर 75,000 रुपये, याप्रमाणे एकूण 1,01,000 रुपये देण्यात येतील। तर मित्रांनो, शासनामार्फत मुलींना 1,01,000 रुपये देण्यात येणार आहेत। आणखी पाहूया, योजनेची अटी आणि शर्ती काय आहेत। ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील। पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल। दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल। तर मित्रांनो, हे जे आहे ते येथे योजनेची पात्रता काय आहे काय नाही हे सविस्तर दिलेलं आहे। तुम्ही व्हिडिओ पॉज करून देखील पाहू शकता। आणि त्यानंतर इथे महत्त्वाचं एक दिलेलं आहे की लाभार्थ्यांचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांचे कौटुंबिकचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे, 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे असं जे आहे ते दिलेलं आहे। त्यानंतर इथे दिलेलं आहे योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे काय। लेक लाडकी योजना डॉक्युमेंट्स, लाभार्थीचा जन्म दाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे, लाभार्थीचे आधार कार्ड, प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील, पालकांचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचं छायांकित प्रत, रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत, मतदान ओळखपत्र, संबंधित टप्प्यावरील लाभांकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील। तर मित्रांनो, हे जे आहे ते कागदपत्रे आहेत आणि या योजनेचं तुम्हाला जर सविस्तर माहिती वाचायची असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून देखील पूर्ण माहिती वाचू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर धन्यवाद मित्रांनो।